कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। ओला आणि सुका कचरा घरातून वेगळा करून घेणे हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे। मात्र बऱ्याच ठिकाणी लोकांना ओला सुका कचरा म्हणजे काय याची पुरेशी माहिती नाही। शासनाच्या जागृती मोहिमेतून वारंवार येणाऱ्या शब्दांमुळे ओला सुका कचरा म्हणजे काय रे भाऊ असे भाव नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटले आहेत। केंद्र शासनाने 2016 मध्ये स्वच्छ भारत अभियान जाहीर केले। संपूर्ण भारत स्वच्छ करण्याच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा तिसरा टप्पा स्वच्छता सर्वेक्षण 2018 या नावाने 1 जानेवारी पासून सुरू केला आहे। त्यामध्ये हागणदारी मुक्ती बरोबरच ओला आणि सुका कचरा नागरिकांकडून वेगळा गोळा करून त्यावर प्रक्रिया करणे तसेच लोकसहभागातून शहर स्वच्छ राखणे या 3 प्रमुख मुद्द्यांवर भर दिला जात आहे। अनुदानातून वैयक्तिक तसेच सार्वजनिक शौचालय निर्माण करून ग्रामीण भागात हागणदारी मुक्तीकडे ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू झाली आहे। सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच ओला आणि सुका कचरा वेगळा करून नागरिकांकडून गोळा करणे हे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीपुढे मोठे आव्हान आहे। ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो म्हणजे घर, हॉटेल, ऑफिसेस, मंगल कार्यालय, खाजगी आस्थापना आदी ठिकाणी ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर ग्रामपंचायतीने भर दिला आहे। हे करत असताना ओला आणि सुका कचरा यामध्ये काय काय मोडते हे स्पष्ट होणे गरजेचे आहे। उष्टे खरकटे अन्न म्हणजेच ओला कचरा हे अर्धसत्य आहे। जो कचरा कुजून नष्ट होऊ शकतो त्याला ओला कचरा म्हटलं जातं। याशिवाय उर्वरित सर्व प्रकारचा कचरा हा सुका कचरा। कचरा ओळखण्याची आणि त्याचे वर्गीकरण करण्याची इतकी साधी सोपी पद्धत आहे। घरात निर्माण होणाऱ्या आपल्या रोजच्या कचऱ्यामध्ये 3 ते 5% ओला कचरा असतो। एकट्या जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात शेकडो क्विंटल ओला कचरा उघड्यावर नालीत तसेच ओढ्यांमध्ये फेकल्या जाणाऱ्या उष्ट्या खरकट्याची मोजदातच नाही। ओल्या कचऱ्यातील घटक उघड्यावर फेकले गेल्याने माशा, डास, हवेचे प्रदूषण, जलप्रदूषण, रोगराई आदी गोष्टींना आपण निमंत्रण देत असतो। या समस्या लक्षात घेऊन शासनाने स्वच्छतेवर भर दिला आहे। पण जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गत ओला सुका कचरा पेट्या काही ठिकाणी लावण्यात आले, पण उर्वरित ओला सुका कचरा पेट्या ग्रामपंचायतीच्या खोलीत धुळकात पडून आहेत। तर गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटेल कधी आणि गावात स्वच्छता राहील कशी? ग्रामपंचायत प्रशासनाने हा कोणता स्वच्छतेचा उपक्रम राबवला आहे? काही ठिकाणी ओला सुका कचरा पेट्या लावल्या तर उर्वरित ओला सुका कचरा पेट्या खोलीत ओला सुका कचरा कोठे टाकायचा रे भाऊ म्हणण्याची वेळ टेकडातल्या येथील ग्रामस्थांना बोलले जात आहे। तरी ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन खोलीत धुळखात पडून असलेल्या ओला सुका कचरा पेट्या गावात लावून ओला सुका कचऱ्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने महत्त्व पटवून देणे तितकेच महत्त्वाचे आहे। कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।